बापा मामाला त्याला वाटतं पोलीस वाल्याने सोडून आली बाबा माई माय तर आली रे बाबा. आता मग बुड्डा वाटीसा मा बाप तमाशा घातलेली वाटीसा माई माय दिसली जी. काय करावं आता, काय सुसून नाही राहिलं आपल्याला. तर पेचच पडला बा. मग घ्या मायची बाजू घ्या की बापाची बाजू घ्या. मायचं बी चुकेला आहे हो. मा बहीणचा चांगला संसार उद्ध्वस्त केला ना मायनं. मा बापाचंही बरोबर आहे. मा बाप गरम होईल नाही तर कायचं. पण आता काय करा, पेचच पडला. आता कसं करा, मायची बाजू घेतली तर बापा राग, बापाची बाजू घेतली तर मायले राग. आता आपल्याला काहीच बोलता येत नाही, चालता येत नाही. बहीणचा वांदा कसं करा आता. फसला गड्या मग तू. मंग्या मंग्या ओ माओ. अरे बापा रे मंग्या, तुझ्या बाप घरी नाही ना रे. घरी नाही ना बाबा तुझ्या बाप. अरे बापा रे, तुझ्या बाप घरी असला की बस मग अजूनही मा पिशार आला का. काही खरं नाही रे बाबा मंग्या, काही खरं नाही. अरे बापा रे, गावातून गेली रे बाबा मी. मा बाप घरी नाही, मा बाप घरीच आहे. तू वाटत पाहून आला आई मा बाप. काय आली तू घरी, तिकडे जाते कुकडे मामा बाबा घरी जाते. मा बाप टेम्पो घेऊनच बसेला. अरे बाबा तुझ्या बाप माहीच वाट पाहून राहिला का रे. पण मी कुकडे जाऊ रे मंग्या बा, कुकडे जाऊ बाबा. ठिकाण नाही ना कुकडे जाऊ तर. घरी जायला लागेल की आता मला. तुन पहिले काल अगोपणा केला, बाईचा संसार उद्ध्वस्त केला तुन. चांगल्या संसारात बिबा घातला तुन. वाटायला पाहिजे जरा असं काही. मायास की शैताना. स्वतःच्या पुरीचा संसार चांगला दिसला, फोनवर बैकू दे. आणि आता मा बाप गरम व्हायला. तर बापा असं तसं बोलून राहिली, कुठे जाऊन काय जाऊ ते काही मला सांगू नको तू. तू मंगे, तू मला शानपणा शिकून राहिला का. तू बी त्यातलाच असणं गड्या. तू बी असणं त्यातला. तू म्हणस ना बैकू देस ना तिले. असं कर बाई, तू तसं कर बाई. आणि आता मार एकटीवर हे आणलं का तुला. मला एकटीला दोष देऊन राहिला का. मला काही नको सांगू, मानावं घेऊ. सांगू राहिलं मा बाप घ्यायला गरम एक तर. तुला तीन सोडून मला सोडीन. मानाने घ्यायचं कुठे जाऊ, मार काय जीव येते माया. ओ बाबा माई माय आली हो. इकडे या तुम्ही लवकर. आली गाडी हे, आली गाडी धातवाशी. थांब येऊ दे मला, येऊ दे पाहू दे मला. काय तुला बरा घराचा रस्ता दिसला, पाहू दे मला. दणकाय देत बसतील आता. आई तू सांगू राहिलो थांबू नको, रुपये लवकर. नाही मा बाबा आला बेकार नांद. तुला माहित नाही कसं गरम होईल काम, बेकार काम होईल. खतरनाक काम होईल. बोलू राहिला रे मंगे, थांबू नको. मग कुकडे जाऊ रे मंगे मी आता. कुकडे जाऊ काय गले फिरू का मी आता. काही बोलू राहिला तू. मायले खरकट्या वानाचे काले आली हो थोडी सात तोंड दाखवायचे. माझा वय सोडला का तुला. काय केलं तुला. पुरीचा संसार बरबाद केला नव्हती, तोंड दाखवायला अलीकडून. तिकडे बस लवकर पटकनी. पुरीचा संसार जोडून दे. एकत मग अटून चालली जाय. तुला वागवत नाही मी, वागवत नाही तुले. तुम्ही जे बोलू नका ना बाबा. तुम्ही तर म्हटलं की मला पोलीस स्टेशन मध्ये जायला सोडून जावं आले. मी तसंच केलं ना, गेलती ना मी पोलीस स्टेशन मध्ये. सोडलं ना बाबा, सोडलं ते ना. पोलीस आहे ना आपल्या जवळ आले. काय उपयोग आला का तू पोरीला न्याले. आला गाठीचा पोरगी नेली का त्यानं. पोरगी तर आपल्याच घरी आहे ना. ते काय विचार करून राहिली, पोरगी जीव द्यायचा विचार करून राहिली. फक्त तुझ्या पायी, फक्त तुनं तिचा संसार, चांगला संसार बरबाद केला. त्या फक्त सडेल फोन पायी. 24 तास पोरीशी बोलणं. ते पहिले तू निपट काय आहे तो. पोरीला तिच्या घरी नेऊन दे, तिच्या संसाराची लाईन लावून दे. आणि मग अडीसा यायचं पाय ठेवायला. आणि ते जर जमत नशील तर अटून चालली जाय. कोणाच्या मागं तिकडे चालली जाय लवकर. अडीसा शिल्लकपणा करायचा नाही, अडीसा पाय ठेवायचा नाही. बाबा तुम्ही असे नका बोलू ना. आता माझ्या काय आहे सांगा ना. आता तुम्ही सांगलं जेलातून सोडून मी सोडायचं काम केलं बापा. मग आता तुम्ही म्हणसान की आता तरी जायला लागे जवळ आले बी हे करा. आता जवळ सांगा आता. मामतला ऐकीन का मामतलं तुम्ही जा ना बापा, तुम्हीच करा ना. अगोपणा करायच्या बाबतीत कसं होतं. पुढे करस नाही. मी जातो. तुम्हाला काही समजत नाही, तुम्हाला काही झणपळ येत नाही. तुम्ही अक्कल नाही तुम्हाला. पण आता पुरीचा संसार उद्ध्वस्त होऊन राहिला. दुरुस्त करायचा आहे तो. तुनं खलास केलं, जवळ जेलात घातलं. मग ते निपटीन कोण. तूच निपट आता. होय पुढे होय. पहिले कसा शांतपणा केला तुनं, आता पहिले पुढे होय. तू सांगून राहिलो मी तुले. कोणा करायच्या बाबतीत नाही वाटत तिला काही जरा जणांनी मनाची लाज नाही वाटली ता. आता तिला लाज वाटून राहिली. आता म्हणते ते नाही असं नाही तसं नाही. मी कसं करू आता. जाय होय पहिले पुढे होय लवकर. पाहिजे काय कसं करू हे देवा. आता पोलीस वाला बापा जोडलं बरं, चांगलं धुतलं. आणि आता माणूस म्हणते तुला असं नाही केलं, हे काम नाही केलं की तुला सोडतो चांगलं. आता काय करू मी, काय करू. आई खरंच जाय, तू खरंच जाय. त्या पाहुण्याला समजून सांगतो बाईचा संसार चांगला करून दे. नाहीतर मग कसं तुला काय घरात एंट्री नाही. आम्ही काही येऊ देत नाही, मी नाही येऊ देत. बाईचा संसार तुला बरबाद केला. बाई जीव द्यायला चालली होती. माझ्या बहिणीने मारता का तू त्यासाठी शिल्लकपणासाठी. हो म्हणा करतो तू जास्त. तुझ्या शिल्लकपणा तिकडे कर. जाय लवकर. त्या लोकांना समजून सांग, त्याच्या पायाला आणि मा पोरीचं बसतान बसून दे. नाहीतर नशीन बसतान बसत तर कोणाच्या मागं झाली जाय तू. अडीसा यायचं नाही. चाल भाई लोक निघ. लोक कंबाळ्यात लाता मारीन आता तुले. बाबा जातो ना चालेल बाबा. आपले मंग्या थांब ना. तू बी माझ्यासोबत होता ना याच्यात. बायको करत लगे आता त्या बापाची इकून होऊन राहिला. मला बोलून राहिला असं तसं. थांब रे तू. सगळं चांगलं झाल्यावर मग सांगेन तुला काय तर माझ्या हटका. थांब तू. नाही का अजून तू थोडं पाहून राहिली का. लवकर जाय ना कंबळ्यात तुला माहिती मग राग कसा आहे तर. मायला इथे पाहिजे मस्त का जायला आता. मग पुरीचं वाटोळं केलं तू ना.
अरे बाबा रे हा नवरा तर रांगावर धावून येऊन राहिला बाबा. धावधाव म्हणते मारतोस तुले असं कर, धावधाव मारतोस तुले असं करशील तर बरं काय करू रे बाबा आता. अरे मग उडे जरा रे पप्पा, मग आपले गरम व्हायला भाऊ आता काय खरं नाही. वरचे पद्धतशीर चोय ना मा जीव चालला ना एवढ्या जोऱ्या दाबून राहिली का माय व मा पाठीच्या खिपल्या निघल्या वरचे वरचे. बाबा काय कल्ला करून राहिले बाबा, काय ताल करून राहिले. धक्का नाही लावून राहिली ना बाबा, मी आरामशीर हात लावून राहिली ना. काही जोराने दाबून नाही राहिली बाबा, निरस ताल करून राहिले तुम्ही. किती दुखून राहिलं मले माहित आहे. तू हे चालू आहे आरामशीर पद्धतशीर हळूवार पण एकदम बिलकुल आरामशीर काही समज नाही बघ. खसकन धसकनच काम आहे तुझ्या. मला माहित आहे. एक तर तिकडे ढुंगणाकडे हात नको माया, तिकडे मला दुखून राहिलं. हो तिकडे अजिबात नाही हात लावायचं, तिकडे फेत नाही लावायची. धक्का नाही लावायचं ती. आले काम करा असे की ज्यात मार खा लागते ढोरासारखा. काही गरजच नाही ना असे काम करायचे. मग मारही नाही खा लागत. पण तुम्हाला सांगू आमच्या तोंडाची वाप जाते ना, पण तुम्हाला काही फरक पडत नाही. गाजी रिकाम चोट बाबा, तुम्ही ना काम करायचे आणि आमच्या भोवती आणायचं. मग लावा चोपड थापण लावा तेल. मग काही कामात काही पडत नाही. व मावन बापावं आता रातभर कीर्तन तेच, म्हणजे आम्ही झपत नाही तुम्ही झपून उगा. काय बापा धंदे करत राहता. बापू भुसण्याला शिल्लक झाला बरं. खोपाशी करू नको तू. झोडून गाडी नाही तर मग सांगून राहिलो मी तुले. मला माहित काय चबर भलता करतो. तुम्ही काय मला मारायच्या गोष्टी करून राहिले. नुसतं घरचे एवढं दादागिरी करा, बाईचे तुम्हाला सोडतात ना. ढोलकी सारखं वाजवतात ना. किती खेप मार खाल्ला तुम्ही ना, काय फायदा. घरच्या वरती रावण की गाजवायची आणि बाहेरच्या हातचा मार खायचा, असं तुमची धंदे आहे. हा माया आहे दुसऱ्याचा आहे. हा असा कोणचा बरं आहे, एवढा कोणचा बरं आहे. मी बी एवढा नाही नसा बरं आहे. फालतू मार खाईन बरं मा हातचा लायचं फळफळ करते. मा दुःख मला माहित आहे. पण हा पोऱ्या मध्येच जबर करते. काही लाज वाटते आली बेसन मारायला आली. सांग बरं. जास्त काही बोलू नका बरं. तुमचं दुखून राहिलं ना. मग बोलणं बरं येऊन राहिले तुम्हाला. हे चरचर बरे करता. मी लावून राहिली ना मुकाट्यानं. गपचूप बसा मुकाट्यानं. भादर नका करू आता, नाही तर लावणार नाही सांगून राहिली. तर कल्ला करसान की नाही आता. कसं दाबीन. मग मी बी अर्च्या तुम्हाला माहित आहे ना मी कशी आहे. तर बोल नका मग. नाही पद्धतशीर फक्त आरामशीर हळूहळू हलक्या हाताने चालू दे बरं. असं जरा धक्का लागला की नाही बेचा आग होते ना. काय सांगू तुले, काय सांगू माहिती. दाय पातळ होते जसं की मुतूच बाहेर पडते. असं होते मला. कसंच होते ना. बेकार आहे माय. कोण झळलं पण तुम्हाला. एवढं मारलं बाबा. एवढा मार तर तुम्ही कधीच खाऊन येत नाही बाबा. आता हा गैरा मार आहे बाबा तुम्हाला. एवढं कोण मारलं तुम्हाला आणि तुम्ही मार खाल्लाय बाबा. अजिबात विचारू नको तू. मला माहित आहे काय आहे तर ते म्हैस आहे. म्हैस भोईली ना मले. तिनं टुंगललं ना बाबा. लाल दिसली शाटी माझोय. मागच लागली ते पुरं तिच्या शिंगानं मला धिंगाणा करून टाकेला. आता काही जास्त विचारू नको मला काय नाही. शिवला रे. अरे हा का रे घरी कोण आला रे. हा माझ्यावर तू जाय बरं बाबू भुसण्या जाय बरं. त्याला सांगून दे बरं मा बाप नाही घरी म्हणा. दे त्याला काढून दे घरात. आला जाऊन माया कसं धिंगाणा होईन ना. साऱ्या गावाला माझं जाय बरं लवकर भुसण्या. तुमच्या बरोबर आम्ही खोटे बोलतो. जातो. शिवलाल भाऊ जाय ना वेळा भुसण्या जाय ना तू. त्याचा दम नाही निघून राहिला बा. येईन ना तो कसं घरात. मी असा एक तर पळेल आडसा मला सुतयला आहे. लोकांनी मारायला आहे ना. त्यानं पाहिलं साऱ्या गावात माझं करीन तो. एक तर माऊली आहे तो. साऱ्या गावात चौबरा जावं लवकर. होय लवकर सांग त्याले घर नाही म्हणून मा बाप. काय बोलून राहिलं बाबा. आता म्हणा ना मशीन टुंगललं मले शिंगाय ना. आता म्हणता की लोकांना मारलं म्हणे. काही नाही बोलून राहिलं मी. जाय बरं हो भुसण्या जाय पाठवलं बरं त्या पोराला लवकर. जातो. पप्पा मा बापाला काही थालच नाही समजत बा. कधी म्हणते मशीन मारलं मा बाप, कधी म्हणते माणसाईनं मारलो, कधी म्हणते कोण मारलं. नक्की मा बापाले की नाही पब्लिक मारा. पब्लिकनं झोडलं मा बापाले. भातरला असेल मा बाप. काही भाषण घे करायला गेला असेल बघ. कुठे निवडणुका चालू आहेत ना. कोणाचा पुढं घाला असेल मा बापाले. धुतला चांगला मा बाप. बापा हो पद्धतशीर वरचे पद्धतशीर व हळूवार हातानं चोपड व हळूवार फक्त. जुनं हळूहळू हात फिरला की मला गार वाटते. जर असा धक्का जोरात लावला की असं वाटतं बा मावा जीवच गेला माया. असं कसं पद्धतशीर चालू दे. आरामशीर म्हणजे तुले त्रास नाही मला त्रास नाही. आरामशीर.
आरामशीर आरामशीर घेऊन राहिली ना. आता मला दुसरे कामच नाहीत ना कोणते. आता तुमच्याच भोवती अवती भोवती राहा लागेल ना आता लेप लावत. बडा शिवलाल रे. काका काय म्हणता? तर तुझ्या बुडा कुठे गेला? शिवलाल कुठे गेला रे? हा नाही 2-4 दिवस झाले भेटलाच नाही गड्या तो. हा कुठे जायला शिवलाल? बापा लावणं वहत लावणं माव मा बाप काल तोंड असते काय मग सारा बाई आवाज येते ना. मा बापही कधी कधी डोकं चालत नाही. काय बिडा मला काम करते. आता याला काय सांगा या माऊलीले. हा बाबा बिमार आहेत ना. हो बिमार आहेत ना बाबा म्हणून बाहेर येऊन नाही राहिले घराया बाहेर. बरं सांग ना बाबू काय झालं चाललं मग शिवलाले दवाखान्यात घेऊन जाऊ आपण. काही जास्त असेल काही तर काय झालं पद्धतशीर सांग बा. मी तुमच्यातला जेव्हा कारण बा दोस्त ना मी शिवलालचा आणि तुम्हाला सांगत नाही मला सांगू राजा काका. मा बाबाले कोणतरी मारलं राजा दाबून हाणलं मा बाबाले. हो बाबाचं बुडही टेकून नाही राहिलं पुरं लाल झरत झालं मागून. हो माया आता हेद लावून राहिली मा बाबाले चोपड चापड करून राहिली. तुला गळ्याच्या बाप भजते अगो कामं करत राहते. काही गरज आहे काय? मग असा मार खाते लोकांच्या हातचा. काही गरज आहे काय? रिकाम तोड धंदे करायची. दटी तोड घालते त्या बाप. जरा समजून सांगत जाण बाबा भूसणारे. त्याच्या अगो कामं करते ना. अरे माऊली काका सांगा ना काय करू मी आता सांगा ना. मा जीव पडला उसाक समजून सांगून समजत नाही. मा बाप म्हटलं ऐकत नाही ना. कवडीचे ऐकत नाही. मामाय म्हटलं त्याच्यापेक्षा ऐकत नाही. आमच्या भोवती आहे बाई साऱ्या बाबा. आता पण कसाच करून राहिला मा बाप. कल्लान मल्लान हल्लान सांगा बा. त्याचं डोक्याला ताप आहे. मी काय 2-3 दिवसांना काय ना काही कुरापते आहेतच. तुम्ही सोबत असताना तुम्ही कुरापतेच आहे. तुम्ही बी तसेच आहे ना. तुम्ही भांडण आणल्याशिवाय राहत नाही काही. बापाला असं समजून सांगत नाही. बरं चाल मी समजून सांगतो त्या बापाले. चाल बरं बघू घरात. तुम्ही काही येऊ नका. मा बापाने डायरेक्ट सांगेल की कोणाला अंदर येऊ द्यायचं नाही. बाहेरच्या बाहेरच निपटायचं. बाहेरच्या बाहेरच पाठवून द्यायचं. मा बापाची लई गरम होईल आहे आता. फालतू चढीसाचा असा अजून मा बाप मलाच बोलीन फालतू. तुम्हाला माहिती मा बाप कसं हीच केलं वांगा आहे तर. बरं बा मी येत नाही पण मग त्याला दवाखान्यात तर नाही बाबा. आपलं ऑटो घेऊन जायला लागलंच तर मी ऑटो तर येत नाही बाबा. पण कसं त्याला दवाखान्यात नाही रे भाऊ पहिले. किती लागेल आणि किती नाही लागायचा किती बरगड्या मुळल्या काय माहिती त्याच्या. कसं आहे पब्लिक मार बेकार असते ना म्हणून तुला म्हणून राहिलो बाबू. कसा तुला अनुभव कमी आहे आम्हाला कसं रट्टे घट्टे पडेल म्हणून तुला सांगून राहिलो. हो पाय तुम्ही पण आता कसं माझी आई आंबी हेत लावून राहिली मा बाबा. जमलं तर ठीक नाही मग तुमचं ऑटो मी घेऊन जातो. चला मग या तुम्ही. मी मा माय लावू लागतो ना हेत. काय अजून मा बाप तोंड वाचीन तुम्हाला ना कसा आहे मा बाप. बरोबर बाबू काळजी घे त्या बापाची काळजी घे बाबू. नाही तर मग आता कसं आता मी तुम्हाला सांगितलं नाही मग आत तोंड वाचसा. मा बापाला मारलं शिवलाले मारलं असं नका जागा आत दोंडी नका भेटू. जसा आहे तसं राहू द्या. झाकली मूठ 1.25 लाखाची. आता तुम्हाला सांगितलं मी नाही तुम्ही कसा बडबड गावात. अरे बाबू मी सांगणारा माणूस आवाले का आपली. मी तर पुरा आतल्या गाठीचा. आम्ही तर कोणाला काही सांगत नाही. टेन्शन घेऊ नको तू अजिबात नाही. माझा दोस्त बदनामी करणार आहो मी. काही नाही काही असेल कसं असेल तू काही नाही. मा सांग ना का बाबा तुम्हाला. ठीक आहे मग या मग. हो चाल बाबू येतो मग मी. मी तर साऱ्या गावात माझून करतो ना रे. सामनं काय शिवल्या रे साऱ्याला सांगतो मी झोड लावून शिवल्या बंद गावाले. बापा लावणं पद्धती लावणं एवढे गरम काय वर थंडीच होऊ देवा. अरे असे कोण करतो हो तू. अशी कोण पिसाड्यासारखी करतो. तरी का मग बुड्या झालेच कल्ला करून राहिला बाबा. खरं मुळे लागार बा 2-3 ठिकाणी. चल बाबा पाहू दे मला काय. अरे पाहुणे बा तुम्हाला काय माहित आहे की नाही बाबा. शिवल्या बेजा हाणला ना कोण हाणला काय माहिती राजा. पुरा म्हणजे आई मा बापावच करून गेला. मी त्या घरी गेलतो ना त्याला बला आले पायाले तो कसाच करे बाबा. त्याचा पोरगा आला मला सांगे म्हणे बाबा काका असं झालं. काय माहित राहणार बाबा. मी असतो माझ्या कामात मला काहीच माहित नाही. पण कोण हाणला बा कुठे मारलं त्याला शिवलेले. तो कुठेतरी गेलता म्हणतात बा परचार आले तरी हाणला म्हणतात. तो काय भादरला म्हणतात शिल्लक तरी सवाजला त्या गावात त्या लोकांना चांगला हाणला त्याला मजबूत. मी आता आलो त्याला पाहून घरून. तो माणूसच भलता चबरा आहे ना. शिवलाल म्हटलं की 1 नंबरचा चबरा. मार काही नाही तर कायचं. अगो पण साऱ्या गावाचा करते ना. किती लागेल पाहिला का तुम्ही ना. काही दवाखान्यात नेलते की माझ्याला बवा राहिले. आता काही दवाखान्यात त्याची बायको त्याला हयत लावून राहिली. मी जाऊन राहिलो अंदर घरात पायाले पण पोऱ्या नाही म्हणे पाया नका तो म्हणे. मा बाबा लय लागेला म्हणे. हो माय बाबा कसे करायला तुम्ही जर घरात गेले नाही अजून बैकीन राहा साधून राहिला म्हणे बाबा. त्या पोऱ्याने मला बाईच्या बाहेरच काढून दिलं ना. पाहून दिलं नाही तर मी तर गेलो असतो पायाला झाले. तुम्ही तर बाप्पा जोरचे आहे ना बापा दोस्ताना आहे तुमचा. आणि तुम्ही बापा गेले नाही बाहेर. तुम्हाला पाहुणे दिलं देईन. तुम्हाला पाहू द्यायला पाहिजे बापा. तुम्ही तर पहिले दवाखान्यात द्यायला पाहिजे शिवलाल मामाले. आणि तुम्ही बाबा घरी ठेवला माणूस. स्वतः थोड्या बदनामी करून घे. आता मी गेलो तरी साधं मी 4 लोकांना सांगणार नाही का शिवला झोडला. आणि मीच काल त्याला दवाखान्यात येतो. माई खाजवला त्याला 2-3 खेप बरा झोडला तो. दोस्त अशीच बरा असा नाही पाहिजे. जय दोलींजर आहे तो. माझ्यावर जो आहे तो त्या बबण्यालाच बसून आहे.
माझ्यासारखे तो असा फिरवते तो लय बोगस आहे तो शिवले. पण तो बरा हाणला पाहुणे बा, तो अजून हाणायला पाहिजे होता. त्याचे कसं 2-4 खांडच पाडायला होते. हा कुठे हाणला त्याला तर मला माहित नव्हतं. कारण त्या लोकांनी मी नव्हतं सांगितलं असतं की हाणा याला मजबूत, याला कोणी वाली नाही घातलं कोणीच, म्हणजे याच्या भागीदारच नाही. हो बापा कसं तुमचं माऊली मामा, तुम्ही माझ्या दोस्त आहे म्हणता आणि वरून म्हणता त्याला मारले पाहिजे, 2-4 खांडे ओढले पाहिजे होते. हा तट्टी असते ती आवडलं नसतं. कसे हो बा तुम्ही, फक्त काय खायापुरते दोस्त आहे का? हा दोस्ताना माणसं मरते दम तक पाहिजे, काय कामाला तो दोस्ताना हो. हा काय फायदा राजा. पण तो करते का मरते दम तक दोस्त, त्यानं तर मा याच्यात बोटं घातली ना लयखे. काय सांगता मला किती फसवलं त्यानं. हा किती लोकांचा मार खाल्ला मी त्याच्यासाठी. काही झालं की मी मधात जात जा, काही झालं की मी मधात जात जा. पण सायच्या मायावर बेतली त्या बबण्यानं मला मारलं त्यावेळेस हा कुठे गेलता काशी करायली. हा कुठे गेलता हा. काही कोणासोबत भांडण गिंडण झालं की हा घरात दबते. हा मजा पाहिजे हा म्हणते त्याला. आणि आपण काय करतो त्याला आवरायला जाता. हा खाऊ द्या सायला मार, तो बोगस आहे तो शिवल्या. मामा त्या शिवल्याचा काही घेणं नाही आपल्याला, तो तसाच आहे. पण त्या घंट्याची मारून झालं म्हणतात तो जेलात होता. हा काय म्हणतात त्या सासून त्याच्या नावाची रिपोर्ट दिला म्हणतात. ते तो घंटा काय आणला सोडून, तो आला घरी आला ना. हा तो बी आता कणारून राहिला ना, व मावन बापा करून राहिला, तो बी साधून राहिला सासूले. हा सासून पुरा दडपून दिला त्याले. म्हणजे गावातले नामदेव सरपंच ते आणला त्याला सोडून. सासू किती बोगस आहे हो बापा. जवायले सख्या म्हणजे पुरीच्या नवऱ्याला अंदर घातलं तिने जेलात. म्हणजे किती बाई वरचढ असेल ती सांगा बरं. हा किती बोगस असेल बाई. आणि बा तुम्हाला माहित नाही का संबंध कोण करायला, तो या शिवल्यानंच करायला. या शिवल्या लोक ओळखता येत नाहीत ना, लोकांना असा घरात फसवते हा हरामखोर म्हणून असा मार खाते. या शिवल्यानंच बिबा भरेला तो. त्या शिवल्यानं मस्त की मारली त्या घंट्या गरीब पोराच्या. तो पोरगा राजा एकदम पडा इन्सान पोरगा, त्याच्या मस्त की असं ढबर मारलं त्यानं. संबंध कोणी करेल असो, कोणी करते तर चांगलंच करते म्हणा, वाईट कोणी करत नाही. पण कसं आता त्या बाईनं विचार करायला पाहिजे आता की आपल्याला मुठभर केस द्या त्या घरी देतात की आपण काय करा की काय नाही, ज्याला कसा घाला. हा कसं काय साधवा, कसं काय भांडणं करा, हे अक्कल पाहिजे होती त्या बाईले. त्या पाहुणे आपल्याला काही घेणे नाही, त्याचं पापून नाही द्यायचं, आपल्याला काही करायला लागत नाही. ते तर आहेच म्हणा, आपल्याला काही करायला लागत नाही. पण कसं माणसा मनात येते. आणि बा मागं पाहणं बापा, ते दातवाशी आली ना, घंटे सासू दातवाशी आली ना बापा. पानं अरे हे गोबळ काय आले रे बापा गावात. आता काय तमाशा करते बापा, डबल मारते का बापा घंटेले, काही खरं नाही वाटत मला. केस डबल झोडपा झोडपी आहे का पाहुणे भांडण होते डबल. आता काही खरं नाही वाटून राहिलं बा मला. हे पानं चौथा झाली नाही. पानं कशी आहे तर बरं. चला बरं माऊली बाळा, चला बरं पाहू बरं काय होते सायाचं तर. हा चला भांडण होते की काय मोळ्याला आली की काय यायचं म्हणणं. चला बरं पाहू बरं. पाहुणे बा दुरून अंग शेकायचं बरं. हे बताला की हे आपलं नाव देऊन घालून बसला की सोयत आपल्याला जेलात, आपल्याला कोणी सोडून येणार नाही. हो बापा दुरून चला सही पाहू तशी काय म्हणते तर. चला घंट्या घरीच गेली ते. हो चला पाहुणे बा. नामदेव भाऊ मला ते वागवणच नाही. त्या भामट्याला फोनच ना करून त्याला बोलवू नका गावात. काही मीटिंग बसवायला लागत. त्याने मला जेलात घातलं काय करू मी त्याचं. ते मला चालतच नाही. ते असे बोगस वगैरे पाहिजे नाही हो बा. नामदेव भाऊ तुम्हाला सांगतो मी, सरपंच तुम्हाला सांगतो मी. ते घुबड मामायला वागवायला तयार नाही, तिथं काय राहती घालू का मी. मा किती अपमान झाला. मी न्यायला गेलतो ना तिले, न्यायला गेलतो आली का ती आली नाही. मग तिचा शांतपणा तिच्या बापाच्या घरी राहत्या ना, मला पावतीच घेणार. काही मीटिंग नाही फिटिंग नाही काहीच नाही, अजिबात नाही, काही आपल्याला चालतच नाही ते. हो बापा घंट्या, त्या बाईची जेवढी चूक आहे तेवढी तुही बी आहे. पण आता कसं त्या पोरीचा त्या बायकोच्या बापाचा फोन येऊन राहिला आणि त्या सासऱ्याचा घडी फोन करून राहिला. तो जाऊ दे ना, ऐकू दे ना त्याचं काय म्हणते होतं. आपल्या बजेटमध्ये बसत असेल तर पाहू आपण पुढे, नाही तर मग पावतीचं दे ना आपल्याला. गड्या तू कशी गोष्ट करत. आपली इज्जत काही ठेवली का देईन. जवळ जर जेलात घालतात ते तो आज जेलात घातलं काल यायला घरातून मारतीन ते. काय सांगतात त्याची काय गॅरंटी आहे. लोफर लोकात ते बोगसात ते पाहिजे नाही. घंट्या म्हणून राहिला तेच बरोबर आहे. काही वागायला पुरत नाही, पावती घेऊन टाका सरळ. काही आपल्याला पाहिजे नाही दुसरी पाहू घंट्यासाठी. मी तेच म्हणतो ना, काले वागवता ते अवदसा फालतू कामना धाम, काही गरज नाही आहे. तिनं आपला अपमान केला, पण त्या गावाचा अपमान केला. काय बा नामदेव सरपंच तुम्ही दोघं जण गेलते की शायने लोक तडीसा, त्याने तुम्हाला काढून दिलं, तुमचाही अपमान केला ना. आणि काय ते दाळ भद्रीला वागवता आपण. ते काही खरं नाही आहे. ते त्या पोरीची माहिती एक नंबर बोगसाच आवड आहे ते बाई. आज जेलात घातलं, उद्या काय करते काय माहिती, काय गॅरंटी आहे बा. घुस नका ते गावाला केबल आणू नका फालतू कामना था. त्या बाईले सासू चालत नाही, उद्या काही म्हणून काही चालत नाही. गावातल्या कोणाला येऊ देणार नाही घरी. याला म्हणून कामाला जाऊ नको, तू माझंच राय बोशी. काय सांगता येते सांग मी ते घंटेची बायको एकटं व्हायच्या म्हटलं ऐकते. अरे बा हो तसं म्हटल्यानं नाही चालत ना. आता कुत्रा आपल्याला चालत, आपण कुत्र्याला जातो काय. समोरच्या व्यक्तीचाच फोन येऊन राहिला ना आपल्याला. आपण फोन केला का त्याला, घंट्या सदराला फोन केला काय नाही, त्याचा आपल्याला फोन येऊन राहिला. त्याचं म्हणणं काय ते तर ऐकू आपण. आपल्या गावात बोलवून द्यायला आपण. 4 चौघात मीटिंग बसला आपल्या बजेटमध्ये तर पाहू. काय भातुकलीचा खेळ आहे का, काही लावलं तुम्ही ना. अरे बापा हे संबंध आहेत ना, सोयरे संबंध आहेत आपले. काय म्हणजे आपलं काही बोलणं. म्हणजे काय आता जेलात घातलं म्हणजे मग काय झालं का.
तोच बिचारा माफी मागायला तयार आहे ना, घंटा सासरा. येऊ द्या झाल्या, काय म्हणते तो पाहू ना. तुम्ही नी काही वारायलाच लाथा मारून आले बा. ते पटून नाही राहिले. आपला अपमान झाल्यावर मग काल चाटतात येईल कामना. हा बोगस आहेत ते लोक, ते काहीच कामाचे नाही. तुम्हाला सांगतो मी, बुडबा तुम्ही ऐका, नामदेव हो तुम्ही बी ऐका. हा, ते लोक काहीच कामाचे नाही. आपण दोघं जण गेलतो ना तटी आपण तोंड वाचलं ना तटी. हा, त्याला समजून सांगितलं की बाबा असं करू नका, जवायला जेलात घालू नका, सोडा द्यायले. हा, तुमची पोरगी नांदवतो, तुमची पोरगी हे आहे ते आहे, आपण सांगितलं नाही का समजून. नाही सांगितलं त्याला की बा तुमचा जवळ चांगला माणूस आहे, कोणाची भांडण नाही करत, तंटा नाही करत, कामाला जाते, खाते चांगलं मस्त, कमाईचा पोरगा आहे, त्याची मायले वागवत नाही तर त्याचं डोकं धराचं गरम झालं. आपण सांगितलं ना त्याने आपल्याला काढून दिलं. मग आपली घरी राहिली का तरी मग काय वागवत त्याची पोरगी हो. भाऊ सरपंच, तुमचा अपमान झाला तरी दुसऱ्याचा कोणाचा झाला चालला, मला मारला चाललं असतं. पण तुम्ही दोन्ही करते लोक आहे गावातले, तुमचा अपमान होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. हा, माझ्यासाठी तर म्हणजे खूपच आहे. हा, मी वागवत नाही त्या बाईले. हा, मला बायको फायको पाहिजे नाही, पावती घ्या डायरेक्ट सांगून द्या त्याला. फोन ला माझा सासऱ्याले, त्या सडेल आले, फोन ला त्याला बायकोच्या भाड्याले, फोन ला. तुम्ही अटीतटीवर येऊच नका ना, ऐका ना तुम्ही. म्हटलं अपमान झाला होऊ द्या. कोणी बोलल्या का आपल्या अंगाला का भोकं पडले का नाही ना. हा, अरे आपण आता मग तर रोज आपल्याला संबंध तोडा लागतील, रोज पावत्या घ्या लागतील. अरे भांडणं होतच राहता, हा संसाराचा नियम आहे गड्या हो. हा सरपंच, तुम्ही राजा समजदार, काय माणसा तुम्ही ओढून बसले. कसं आहे गडे हो, नामदेव म्हणून राहिला ते बरोबर आहे. कसं त्याला येऊ द्या अडीसा, काय म्हणते पाहू ना आपण. आणि बोलला येशील तर जाऊ द्या, एका कानानं ऐका एका कानानं सोडून द्या. पहिलीच तर पुरी भेटत नाही. हा, लग्न होऊन नाही राहिले ना पुरेची. तुम्ही अशी गडबड करसान तर घोर होईन ना भाऊ. तू काय सांगून राहिला बे मोत्या. हा, त्याला का दुसऱ्या दिवशी पोरगी आणून देतो, बायको आणून देतो घंट्याले. काय समजून राहिले तुम्ही. मला काय कमी समजता का. शांत पुरी मागा लागतात. घंट्यात काय कमी आहे. 4 एकर वावर आहे, घरदार बांधलेला, हिच्या कानाकात मोती आहेत का. मग हे आपल्याला मारतील गच्च्या. मग हिच्या म्हटला एकटा काय. तुझ्या नाताचं लग्न कर ना तू. काय शांतपणासाठी सांगून राहिला. माग लागतात. पहिले तुझ्या नाताची काशी कर, लग्न कर पहिले त्याचं. तो रणका फिरून राहिला गावात, मग करतो दुसऱ्याचं. आता शांतपणा करत राहतो, लेखाने काही घेणं ना देणं. फालतू लोक खाऊन राहिला अडीसा. त्या गरीबा पोराचं लग्न मोडतं का रे. पावती घ्यायला होतं का त्याला. होतच असतात भांडणं, भांडणं होत नसतात का. आपले काय झाले नाहीत काय. आपल्या आपल्यात काले बा भांडणं करून राहिले. हा घंट्या, तू मामातलं ऐकतो ना मामातलं. बरोबर नामदेव भाऊ, तुम्ही म्हणता तसं, तुमच्या म्हटलं ऐकतो मी, तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. मी काही त्या नात्याला फोन करत नाही. त्याचा फोन आला तर मी उचलतो, काय सांगायचं आहे मी त्याला सांगतो. त्याने जर माणूस किती गोष्ट केली तर त्याला आपल्या गावात बोलव तुम्ही. काय तर मग खाडा निवाडा पुढे करू आपण. नामदेव, आता तुमचं म्हणणंच आहे तर पहा तुम्ही तुमच्या हिसाबाने पहा. हा, आपण फक्त तुमच्या माग मी जास्त हे घेणार नाही, अंगार घेणार नाही. आता एक तर राजा काही सगळं बोललं, मी एक तर गावाचा सरपंच. मग इज्जत लाल इज्जत काढली त्या बाईनं. सरपंच गावातलं का म्हणजे एक डोळ्याला असा एक डोळा उघडा ठेवायचा. काय राजा माणसा तुम्ही. हो, आता कुणी काही राग मानू नका. जसं होईन तसं होईन. आपण आता पुढे पाहू काय होते तर. फक्त आता कसं, आता काही बैकी करू नका. आणि आपल्यात अजिबात भांडणं करू नका. त्याचं काय म्हणणं आहे काय नाही पुरीवाल्याचं ते पाहू ना आपण. आपल्या आपल्या बंदीच करता का भांडणं. बरोबर, तुमच्या मतानं हो. बरं तुमच्या मतानं. हा, पाहतो ना ते बाई कशी ऐकते कशी काय करते तर. पाहू आपण आता काय तर. दिसतेच ना आम्हाला. पाहू काय तर. हा.